शेगाव लाईव्ह धक्कादायक वास्तव. जिवंत असल्याचे सिद्ध करण्यासाठी 75 वर्षीय वृद्ध महिलेची परवड. नमस्कार, आपण पाहता शेगाव लाईव्ह. बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि माणुसकी हादरवणारी घटना समोर आली आहे. जिवंत असताना स्वतःच्या मृत्यूचे प्रमाणपत्र घ्यावे लागावे इतकी भयावह परिस्थिती एका 75 वर्षीय वृद्ध महिलेवर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील कौशल्याबाई कमलसिंह राजपूत या आजही जिवंत असताना त्यांचाच मृत्यू दाखवून त्यांच्याच मुलाने बँकेत जमा केलेले तब्बल 10 लाख रुपये लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घटनेचा थरारक तपशील. प्रेमसिंह कमलसिंह राजपूत या व्यक्तीने आपली आई 5 ऑक्टोबर 2023 रोजी मृत्यू पावल्याचे स्वयं घोषणापत्र 23 नोव्हेंबर 2023 रोजी जळगाव जामोद नगर परिषदेत सादर केले. धक्कादायक बाब म्हणजे नगर परिषद कर्मचाऱ्यांनी कुठलीही शहानिशा न करता जिवंत वृद्ध महिलेच्या मृत्यूची नोंद केली आणि थेट मृत्यू प्रमाणपत्रही दिलं. 10 लाखाचा घोटाळा. याचं मृत्यूचं प्रमाणपत्राच्या आधारे प्रेमसिंह राजपूत याने आईच्या खात्यातील ठेव म्हणून जमा असलेले 10 लाख रुपये काढून घेतले आणि पसार झाला. जिवंत असूनही मृत घोषित. ही बाब समजतात कौशल्याबाईंनी स्वतः नगरपरिषद मी जिवंत आहे हे सिद्ध करण्यासाठी स्वतःच्या नावाने अर्ज केला. विशेष म्हणजे नगरपरिषदेने जिवंत असताना मृत्यू झाल्याचे प्रमाणपत्र कौशल्याबाईंनाच दिलं. एकाएकी जीवन आणि न्यायासाठी संघर्ष. 75 वर्षीय कौशल्याबाई आज एकट्या निराधार अवस्थेत पोलीस ठाण्याच्या चक्रा मारत आहेत. 2 महिन्यापूर्वी तक्रार देऊनही पोलीस कारवाई न झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. खरा दोषी कोण? नगर परिषद प्रशासन, बँक प्रशासन, पोलीस यंत्रणा की स्वतःचा मुलगा? हा प्रश्न आज संपूर्ण जिल्ह्याला पडलेला आहे. आताची स्थिती. नगर परिषदेकडून मृत्यू प्रमाणपत्र रद्द, शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल, 9 ऑक्टोबर रोजी दिलेल्या तक्रारीवरून आणखी गुन्हा दाखल होण्याची शक्यता, जनतेचा संताप. या अमानवी घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात मुलाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शेगाव लाईव्ह सवाल करतो, जिवंत माणूस मृत कसा होतो? प्रशासन इतकं निष्काळजी कसं?